नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर 1 बौद्धिक क्षमता यामध्ये सर्वात महत्त्वाचा असणारा घटक तो म्हणजे इंग्रजी अक्षरमाला. याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया. इंग्रजी अक्षरमाला यावर साधारणपणे परीक्षेमध्ये 20 ते 30 प्रश्न विचारलेले असतात आणि अगदी सरळ साधा सोपा असणारा घटक आहे. मात्र त्याच्या काही आयडिया सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. आता या घटकांतर्गत कोणकोणते उपघटक येतात ते पाहूया. पहिला उपघटक येतो क्रमाने येणारे अक्षर. याच्यावर साधारणपणे 3 ते 4 प्रश्न विचारलेले असतात. दुसरा घटक आहे गटात बसणारे अक्षर. याच्यावर पण 3 ते 4 प्रश्न विचारलेले असतात परीक्षेमध्ये. गटात न बसणारे अक्षर यावर सुद्धा 3 ते 4 प्रश्न असतात. त्यानंतर अक्षरांचा सहसंबंध या घटकावर सुद्धा 3 ते 4 प्रश्न विचारलेले असतात. पाचवा जो घटक आहे सांकेतिक भाषा, खूप महत्त्वाचा घटक आहे, कारण याच्यावर 5 ते 8 प्रश्न विचारलेले असतात या घटकावर. आणि शेवटचा आहे अक्षरांची लयबद्ध मांडणी. याच्यावर 3 ते 4 प्रश्न विचारलेले असतात. पण आज आपण यापैकी क्रमाने येणारे अक्षर या उपघटकाबद्दल सविस्तर आपण माहिती पाहूया. बघा, क्रमाने येणारे अक्षर असेल किंवा इंग्रजी अक्षर मालिकेवरील सर्व प्रश्न जर सोडवायचे असतील तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण ABCD कोणत्या पद्धतीने लिहितो. तर पहा, मी या ठिकाणी ज्या पद्धतीने ABCD लिहिलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला लिहायचे आहे. कसं बघा, कॅपिटल अक्षरमध्ये मी सर्व अक्षर काढलेली आहेत. A B C D E F G H I J K L M पर्यंत वरच्या लाईन मध्ये M पर्यंत अक्षर लिहायची. M च्या बरोबर खाली इथे N आला पाहिजे. N L च्या खाली O P Q R S T U V W X Y आणि Z. बरोबर Z हा A च्या खाली यायला हवा आणि या अक्षरांना क्रमांक द्यायचे. जसं की A ला 1, B ला 2, C ला 3, D ला 4 असे क्रमांक द्यायचे. आणि शेवटी आपला क्रमांक येणार आहे Z ला 26 क्रमांक. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेत यावर कसा प्रश्न विचारला असतो तर पाहूया. पुढील प्रश्नात क्रमाने येणारे अक्षर किंवा पद कोणते असा प्रश्न विचारला असतो. आणि त्याखाली 3 किंवा 4 असे प्रश्न दिलेले असतात. साधारणपणे या ठिकाणी मी तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहेत. तिन्ही प्रश्न 2020-21 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहेत. आता हे प्रश्न कसे सोडवायचे ते आपण पाहूया. हे प्रश्न सोडवायचे असतील तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ABCD. मी ज्या पद्धतीने ABCD लिहिलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही ABCD लिहून घ्यायची आहे, कारण पुढे 20 ते 30 गुणावरील प्रश्न याच्यावर सोडवायचे आहेत. पहिला प्रश्न आपण बघूया. बघा, इथं DGM या अक्षरांचा एक गट दिला आहे, इथं एक दिला आहे, इथं एक दिला आहे, इथं एक दिला आहे. पुढे कोणत्या अक्षरांचा गट येईल असा प्रश्न विचारला. आपण काय करायचं, प्रत्येक गट आहे त्या गटातील पहिल्या अक्षरांची जोडी लावायची. पहा, बघा, D G J M आणि याच्यानंतर कोणतं अक्षर येईल, कोणतं अक्षर येईल ते आता आपण शोधू. बघा, D नंतर G, इथं पहा ABCD वर जाऊया. D नंतर G किती अक्षर सोडून आले, 2. म्हणून इथं आपण काय करायचं, +2. G नंतर J किती अक्षर सोडून आले, G नंतर J, इथं पण 2 अक्षर सोडून जे आले म्हणून आपण इथं +2 करायचं. J नंतर M, इथं J आहे, इथं M आहे, म्हणजे 2 अक्षर सोडले आणि इथं पण आपण +2 म्हणायचं. आता M नंतर आता कुठे M नंतर 1-2 अक्षर सोडून येणार आहे P. म्हणजे पहिलं अक्षर काय आलं आपलं
पी. आता आपण दुसरं अक्षर पाहूया. आपण दुसऱ्या अक्षर जोडलेल्या जी, के, ओ आणि एस. आता पहा जी आणि के. जी कुठे आहे? जी जी आणि के कुठे आहे? जी या ठिकाणी जी आहे. के कुठे आहे? इथं. या दोघांमध्ये किती अक्षर सोडले? 1 2 3. म्हणून आपण इथे लिहायचं +3. के नंतर अक्षर येतं ओ. कुठे आहे के? इथं. ओ कुठे आहे? इथं. मध्ये किती अक्षर सोडले? 1 2 3. म्हणून आपण इथे लिहायचं +3. ओ नंतर कोणतं अक्षर आलंय? एस. कुठे आहे ओ? इथं. एस कुठे आहे? इथं. दोघांमध्ये किती अक्षर सोडले? 3 अक्षर. म्हणून आपण इथं पण लिहायचं +3. आता पहा एस नंतर पुढे कोणतं अक्षर येईल? एस नंतर येणारा अक्षर कोणतं आहे? कुठे एस? एस नंतर इथं 3 अक्षर सोडले, इथं 3 अक्षर सोडले, इथं 3 अक्षर सोडले. मग आपण एस नंतर 3 अक्षर सोडूया. 1 2 3. इथे येणार आहे 3. आपले 2 अक्षर मिळाले. तिसऱ्या अक्षराकडे जाऊया. आता तिसरं अक्षर कोणते? एम आर डब्ल्यू बी यांच्या आपण जोडी लावूया. एम नंतर कोणतं आलंय? आर. कुठे एम? हे एम नंतर 1 2 3 4. 4 अक्षर सोडून आला आहे म्हणून इथे आपण लिहायचं +4. आर नंतर डब्ल्यू आले. कुठे आर? इथं. डब्ल्यू कुठे? इथं. दोघांमध्ये किती अक्षर सोडले? 1 2 3 4. इथं पण आपण काय करूया? +4 करूया. डब्ल्यू नंतर कोण आले? बी. कुठे डब्ल्यू? इथं. बी कुठे? इथं. किती अक्षर सोडले? 1 2 3 4. इथं बी आले. इथं पण आपण काय करूया? +4. आता बी नंतर कोणतं अक्षर येईल? बी नंतर कोणतं अक्षर येईल? कुठे येईल बघा? इथं. इथं 4 सोडले, इथं 4 सोडले, इथं +4 केले. मग आपण बी नंतर 4 अक्षर सोडूया. 1 2 3 4. इथं अक्षर येणार आहे जी. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? PWG हा पुढे येणारा अक्षरांचा गट आहे. आलं लक्षात? त्याच पद्धतीने आता खालचे प्रश्न आपण 2 सोडूया. बघा पहिलं अक्षर काय आहे? पहिलं अक्षर हा एक अक्षरांचा गट आहे. RA, PNB, NPC हे अक्षरांचे गट आहे. आणि पुढे येणारा अक्षर कोणतं आहे असा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला आहे. मग आपण मगाच सांगितल्याप्रमाणे पहिल्या अक्षरांची जोडी लावूया. बघा RPN यांची जोडी लावूया. कुठे आर? पी कुठे? सॉरी हे आर इथं आहे. पी कुठे? इथं. म्हणजे आता पाठीमागं चालत आपण पुढे नाही. एक अक्षर सोडून पी आलं म्हणजे -1. पी नंतर एन आले म्हणजे या ठिकाणी पी नंतर ओ सोडला आणि एन घेतलं. इथं पण काय आलं? -1. आता एन नंतर सुद्धा आपण इथे -1 केलं, इथे एक अक्षर मायनस केलं, इथं सुद्धा आपण एक अक्षर मायनस करणार आहोत. एन नंतर एम सोडायचं आणि इथे एल घ्यायचं. पहिलं अक्षर मिळालं. दुसरं अक्षर बघूया. एल एन पी. एल एन पी. एल नंतर एन. कुठे एल? एन नंतर बघा पुढे आपण चाललो आहोत. एन अक्षर आलेलं आहे म्हणजे एक अक्षर सोडून पुढे आलो म्हणून याला म्हणायचं +1. एन नंतर पी. कुठे एन? इथं एन आहे, इथं पी आहे. किती अक्षर सोडलं आहे? एक अक्षर सोडलं आहे म्हणून इथं पण काय म्हणायचं आपण? +1. आता पी नंतर सुद्धा आपण काय करायचं? एक अक्षर सोडायचं. पी नंतर हे एक अक्षर सोडू आणि इथे येणार आहे आर. आले 2 अक्षर. आता तिसरं अक्षर पाहूया. एकदम सोपे बघा. ABC. सरळ अक्षर ABC. पुढचं अक्षर आहे डी. झालं. LRD हा आपल्याला गट मिळालेला आहे. आता आपण तिसरा आणि शेवटचा प्रश्न
यावरील सोडवूया. मग सांगितल्याप्रमाणे आता हा सुद्धा प्रश्न 2020 आणि 2021च्या परीक्षेत आलेला आहे. 2020 आणि 2021च्या परीक्षेत आलेला आहे. आता जोड्या लावून हा एक गट आहे, हा एक गट आहे, हा एक गट आहे, हा एक गट आहे आणि पुढे येणारा गट कोणता असा प्रश्न विचारला आहे. आधीवर जोडी लावूया आपण. एन, क्यू, टी आणि डब्ल्यू या अक्षरांची जोडी लावूया. लावली जोडी. आता पहा एन नंतर क्यू. कुठे एन? हे एन आहे आणि पुढं पुढं दोन अक्षर सोडून क्यू आलं आहे. पुढं आलंय म्हणून +2 म्हणूया. क्यू नंतर टी आला आहे. इथं क्यू आहे, इथं टी आलं म्हणजे दोन अक्षर सोडले म्हणजे +2. टी नंतर डब्ल्यू आहे. टी नंतर हे दोन अक्षर सोडून डब्ल्यू आहे म्हणजे इथं पण +2 करूया. +2 +2 +2 डब्ल्यू नंतर दोन अक्षर प्लस घेऊया. कुठे डब्ल्यू? इथं. हे एक दोन अक्षर सोडायचे आणि पुढचं अक्षर येणार आहे झेड. आलं. आता आपण दुसऱ्या अक्षराचा विचार करूया. एम, के, आय, जी यांची जोडी लावूया. कुठे एम? हे एम. एम नंतर कोणतं अक्षर आलंय? के. एम नंतर बघा एक अक्षर सोडून के घेतलंय. के नंतर एक अक्षर सोडून आय घेतलंय. आय नंतर हे काय आहे? आय नंतर एक अक्षर सोडून जी घेतलेला आहे. पण आता पाठीमागं चालू म्हणून याला म्हणायचं -1 मग जी नंतर आपण एक अक्षर पाठीमागे जाणार आहोत, एफ सोडणार आहोत आणि ई घेणार आहोत. पहिलं अक्षर झेड आलं, झेड नंतर ई. आता तिसरं अक्षर बघूया आपण. यांची जोडी लावू. एस, टी, एम, जे. आता बघा एस नंतर पी. कुठे एस? हो का हे एस. एस नंतर कोणतं अक्षर आलंय? पी. म्हणजे आता पाठीमागे चालू म्हणजे एक आणि दोन अक्षर सोडायचे म्हणून इथं आपण म्हणणार आहोत -2. पी नंतर एम. कुठे आहे पी? पी नंतर एक आणि दोन अक्षर सोडून एम म्हणजे पाठीमागे दोन अक्षर सोडले मी इथं पण म्हणायचं -2. एम नंतर जी जे आलेलं आहे कुठे एम? एम नंतर हे दोन अक्षर सोडून जे घेतलेलं आहे इथं पण -2. आता आपण काय करणार आहोत? जे नंतर दोन अक्षर सोडणार आहोत. दोन अक्षर सोडून कोणतं अक्षर येणार आहे? जी. म्हणजे इथे येणार आहे जी. आपला उत्तर काय आलं? झेड, ई आणि जी. अशा प्रकारचं हा अक्षरांचा गट मिळाला. हे सर्व 2020 आणि 2021च्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न होते. आता पुढे पाहूया. आता हे जे 3 प्रश्न दिलेले आहेत 3 प्रश्न 2021 आणि 2022च्या परीक्षेमध्ये विचारलेले होते. हे प्रश्न कसे सोडवायचे ते आपण पाहूया. ज्या पद्धतीने मग पाठीमागचे 3 प्रश्न सोडवले होते त्याच पद्धतीने हे सुद्धा प्रश्न सोडूया. पहा हे सर्व प्रश्न सोडवताना आपल्या समोर जो ही एबीसीडी जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत हे प्रश्न आपल्याला सोडवता येणार नाही. बघा गट हा एक गट आहे, हा एक गट आहे, हा एक गट आहे, हा एक गट आहे आणि पुढं कोणत्या अक्षरांचा गट येईल असा प्रश्न विचारला. आपण जोडे लावूया. पहिलं अक्षर अगदी सोपं. ए नंतर सी. कुठे ए नंतर एक अक्षर सोडून सी आलं. सी नंतर एक अक्षर बघा. ए नंतर एक अक्षर सोडून सी. सी नंतर एक अक्षर सोडून ई. ई नंतर एक अक्षर सोडून जी आलं. जीच्या पुढं आपण एच सोडायचं. येणारं उत्तर आहे आय. म्हणजे पहिलं अक्षर काय आलं? आय. आता दुसऱ्या अक्षरांचा विचार करूया. झेड, एक्स, फी, टी. कुठे झेड? झेड 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 झेड. झेड नंतर काय आलं? एक्स. बघा हे झेड आहे. झेड नंतर एक्स एक अक्षर पाठीमागे आलो आपण सोडून. एक्स नंतर हे फी. फी नंतर हे टी. आता टी नंतर एस सोडायचं आणि इथे येणार आहे आय. हॅलो. आता तिसऱ्या अक्षराचा आपण विचार करूया. वाय. वाय, डब्ल्यू, यू, एस. वाय कुठे? हे वाय. वाय नंतर एक अक्षर सोडून आपण डब्ल्यू आलो. डब्ल्यू नंतर एक अक्षर सोडून यू ला आणि यू नंतर एक अक्षर सोडून एस ला. आता पुढचं अक्षर कोणतं येईल? तर पुढं आर सोडावं लागेल आणि क्यू अक्षर येईल म्हणजे उत्तर आले आय आर क्यू. आलं लक्षामध्ये? आता तुम्हाला फक्त एक प्रश्न मी सोडवून देणार आहे आणि बाकीचे प्रश्न
तुम्हाला सोडवायचे आहे. हा लास्ट प्रश्न तुम्हाला सोडवून देतो. BHP, EUG आणि HRG यांचा या अक्षरांचा एक गट आहे. पुढे कोणत्या अक्षरांचा गट येईल असा प्रश्न विचारला आहे क्रमांक. तर आपण काय करूया, जोडे लावूया. BEH कुठे आहे? बी नंतर किती अक्षर सोडून ए आलं? एक आणि दोन अक्षर सोडून ए आलं +2. ई नंतर किती अक्षर सोडून ए आलं? ई नंतर एक आणि दोन अक्षर सोडून ए आलं म्हणजे +2. आता एच नंतर किती अक्षर सोडवावे? इथं दोन सोडले, इथं दोन सोडले, इथं पण दोन सोडूया. एच नंतर आय आणि जो जे सोडूया इथं अक्षर येणार आहे के. आलं लक्षामध्ये? त्यानंतर दुसऱ्या अक्षराचा विचार करूया. एक्स यू आर. कुठे एक्स? हे एक्स. एक्स नंतर आता पाठीमागे चाललो पहा. पाठीमागे एक्स नंतर ही दोन अक्षर सोडली, यू आलं म्हणजे -2. यू नंतर आर, हे यू आहे. यू नंतर हे आर, इथं पण दोन अक्षर सोडले पाठीमागे, इथं पण -2 करायचं. नंतर आर नंतर कोणतं अक्षर येईल असं सांगितलंय. तर आर इथं -2 गेलो, इथं दोन अक्षर मायनस गेलो. आर नंतर आपण दोन अक्षर मायनस 1 2 हे अक्षर सोडून द्यायचे. आपलं उत्तर येणार आहे ओ. पहिला के अक्षर, यानंतर ओ. आता आपण तिसऱ्या अक्षराचा विचार करणार आहोत. डी जी जे. कुठे आहे डी? डी. डी नंतर जी आलं म्हणजे किती अक्षर सोडले? दोन अक्षर सोडले. जी. जी नंतर जे आले हे जी. जी. जी नंतर आपण हे दोन अक्षर सोडून काय आलं? जे. आता पण आपण काय करायचं? जे नंतर हे दोन अक्षर सोडायचे आणि एम घ्यायचं. झाला के ओ एम. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. खालचा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. खाली दिलेला प्रश्न तुम्ही सोडवायचा. लिहून घ्या अगोदर प्रश्न आणि याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण सोडूया. AZ, MN, BY, LO आणि CX हा अक्षरांचा गट आहे. पुढे कोणत्या अक्षरांचा गट येईल असा प्रश्न आहे. लिहून घ्या हा सर्व प्रश्न. चला आपण पुढचा प्रश्न पाहूया. तर या ठिकाणी मी तुम्हाला दोन प्रश्न दिलेले आहेत आणि दोन्ही प्रश्नांना मी पर्याय सुद्धा दिलेले आहेत. आणि हे दोन्ही प्रश्न सन 2022 23च्या NMMS या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते. हे दोन्ही प्रश्न तुम्ही लिहून घ्यायचे आहेत आणि दोन्ही प्रश्न सोडवायचे आहेत. योग्य उत्तर सांगायचं आहे. हे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला संदर्भ म्हणून ABCDचा या वापर करायचा आहे. पाहूया तुम्हाला हे सोडवता येतात का. सोडवा. ज्या पद्धतीने मी प्रश्न सोडवले त्याच पद्धतीने तुम्हाला हे दोन्ही पण प्रश्न सोडवायचे आहेत. लिहून घ्या अगोदर हे प्रश्न आणि हे प्रश्न सोडवा. ओके.